रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। पोपटीचा हंगाम सुरू। पेण तालुक्यासह रायगड जिल्ह्यात एकदा का वालाचा हंगाम आला की पोपटी पार्ट्यांना सुरुवात होते। या पोपटीमध्ये दोन प्रकारच्या पोपट्या असतात, एक शाकाहारी पोपटी आणि दुसरी मांसाहारी पोपटी। शाकाहारी पोपटीमध्ये वालाच्या शेंग्यांबरोबर बटाटे, रताळे, वांगा, करांदे, मका यासारखे शाकाहारी पदार्थ, त्याचबरोबर चवळीच्या शेंगा, तुरीच्या शेंगा, हरभऱ्याच्या शेंगा यांचाही समावेश या शाकाहारी पोपटीमध्ये असतो। तर मांसाहारी पोपटीमध्ये वालाच्या शेंग्यांसोबत अंडी, चिकन, मच्छी अथवा मटण सुद्धा टाकत असतात। एका मडक्यामध्ये भामरूटच्या पाल्यासोबत ही पोपटी लावली जाते। साधारणतः संपूर्ण मडक्यामध्ये त्याच्या सभोवताली आतून भामरूटचा पाला लावला जातो आणि नंतर शेंगांसोबत इतर पदार्थ केळीच्या पानांमध्ये बांधले जातात। आता ॲल्युमिनियमच्या पेपरमध्ये सुद्धा इतर जिन्नस बांधून टाकले जाते। पेंढा, शेणी, लाकड सभोवताली लावून त्याला आग लावली जाते। त्यानंतर ही पोपटी 20 ते 30 मिनिटांमध्ये काढली जाते आणि मग पार्टीला जमलेली मंडळी त्यावर आडवा हात टाकतात। पोपटी हा प्रकारच खवय्यांच्या आवडीचा असल्याने खवय्ये अगदी मनमुराद या पोपटीचा आनंद घेतात। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।